ऍक्सिडेंट झाला अटल सीटवर. एवढी बिस्किट आणि केक घेऊन जातोय. इकडे सुद्धा आहे. हो थांबा, चावी माझ्याकडे आहे. नमस्कार, कोकण चंजेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आम्ही चाललो गावी. गावी थोडं आमचं काम आहे, तर गावी निघाले. आणि मस्त आता थंडीचं पण वातावरण आहे. गावी सुद्धा भरपूर अशी थंडी असेल. गावाला गेल्यावर बघायला मिळेल मस्त गावचं वातावरण. आणि गावी जायचं असलं तर आनंद वेगळाच असतं. त्याकडे हे आहे, तर इकडे आमचा गाडी चालवतोय. आपण आता अटल सेतूवरून चालतोय. अटल सेतूवरून आम्ही चालले होते. इकडून चला जाऊया. मी तुम्हाला लोकांना सर्वांना तर गावचे व्हिडिओ आवडतात, तर चला बघूया आता गावाकडचं काय काय दाखवायला मिळेल तर मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर इकडे अटल सेतू आलेले आहे बघा. तर तिकडून आम्ही निघालो. इथून अटल सेतू स्टार्ट सुरुवात झाली. शिवडी मार्ग आम्ही जातो. अटल सेतूने आमचा प्रवास चालू झालाय. आणि इकडचा लय भारी ब्रिज वाटतं. ब्रिजवरून नजारा पण भारी असतं. लय मोठा ब्रिज आहे ना बाबू. मस्त आपला 1-1.5 तासाचा रस्ता 20 मिनिटांमध्ये होऊन जातो. टाइम पण खूप वाचवतो. सीएनजी पण वाचवतो. ऍक्सिडेंट झाला अटल सेतूवर. अरे इकडे ऍक्सिडेंट झाले अटल सेतूवर. आम्ही इथून निघालेलो तर साईडला असं ऍक्सिडेंट झालेला. हवालदार वगैरे आहेत तिथे, पोलीस वगैरे. तर इथे आपण आता फळसपे फाट्याला आलो. आता आम्ही वडापाव खाणार. इथे दुकान आहे सगळं, काय सगळं बिस्किट काय काय आहे. कुपन घेतलेलं आहे, दिसण्याचं कुपन काढून आणलेलं आहे. आणि आता पहिले वडापाव घेतो सिंगल. मस्त वडापाव घेतलाय. बाहेर खूप ऊन आहे म्हणून आम्ही गाडीमध्ये खाल्ला. आम्ही म्हणून गाडीमध्ये चालू. आणि मस्त वडापाव, मस्त टेस्टी वडापाव असतो. शिवसागर वडापाव नाही, आमचा स्टॉप आहेच दरवेळी गावी येताना. मस्त वडापाव लय भारी. आपण पण मिरच्या घेतल्या. वडापाव खाऊन घेतो. पहिला वडापाव आमचा खाऊन झाला. आता घेऊन येते. 2 वडापाव सांगितलेला. बापरे, आणि बघा मिरच्या भरभरून आणलेल्या. समोसा पाव काय मिरची आणि समोसा पाव. हा चला. तसल्या ना आमच्या मिरच्या लय आवडतात. नुसतं जाम तिखट खायला. मिरची कुठे गेल्यावर मिरची खूप आवडतं. काय सगळं आणलंच का? अजून काय बाकी आहे रे आणायचं? अजून बाकी आहे ना, ढोकला बाकी आहे. अरे काय काय बघा इकडे फिरायला आले ना की काय ना काय खातच राहत होतो. पहिले वडापाव पहिल्यांदा एक खाल्ला होता. डबल वडापाव आणला ना. अजून बोलतो ढोकला बाकी आहे. आणि याचा इकडे मस्त समोसा पाव आणि चटणी बघा. चटणी लाल लाल चटणी. कसं आहे? मस्त आहे का? इकडचं सर्व भारीच आहे. मस्त समोसा पाव, वडापाव खवय गरम 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 गरम. पाहू शकता. पुन्हा घेऊन आला. बापरे, ढोकळा, खमण ढोकळा आणि दही कचोरी. दही कचोरी बघा. मस्त पैकी अशा खमण ढोकळा घेऊन आलाय. इकडे दही कचोरी आहे ना बाबू. हो या. आम्ही काय पिकनिकला झालो. गावी निघालो की पिकनिकलाच. गावी जाय कुठे जा, खायच्या काय दिसल्या की नुसते खातच राहतात. चला खा ढोकळा. या तुम्ही पण खायला या. आता जेवायचं काही ठिकाण नाही. आता किती वाजता जेवता काय माहिती. 5 वाजता जेवता वगैरे. आता भरपूर असं खाल्लेलं आहे. बाकी भूक नाही लागणार लवकर. मस्त असा ढोकला आहे बघा. मस्त शेव वगैरे भरभरून दिलेला आहे वरतून. इकडे कचोरीचा एक पीस खाऊन बघते. वाव, कचोरी पण मस्त आहे रे, टेस्टी आहे. काय कप केक. मस्त इथे सर्व बिस्किट लावलेले आहे. स्वतःची पेट पूजा तर केली. आणि आता एवढे केक घेतले. केक बिस्किट सर्व घेतले. तर इथे मस्त चॉकलेट सेक्शन आहे. आणि इकडे मिठाई सेक्शन आहे. मस्त गीता आल्यावर काय घेऊ काय नको असंच होतं आपण. एवढी बिस्किट आणि केक घेऊन जातोय. इकडे सुद्धा आहे. हो थांबा, चावी माझ्याकडे आहे. हा फळसपे फाटा. आणि इकडे शिवसागर फूड मॉल. पेट पूजा पण झाली आणि खरेदी पण झाली. थोडक्या बिस्किटा वगैरे घेतली. ते छोटे छोटे केक घेतले. आणि आता आम्ही निघतोय. आता वाजले 2. तर चला आता जाऊया. जेवायची काय आता गरजच नाही. एवढं भरपूर खाल्लेलं आहे. आता बघूया कुठं जेवायला किती वाजता कुठं भेटतंय काय. म्हणजे थांबू ते बघू, तिथे बघूया आता.
बघायला आम्ही तर रस्त्यात आला आणि आमची इथे दोघाही क्रिकेटची येडी आहेत एकदम क्रिकेट प्रेमी हे पण आणि इकडे आतीच पण तर इकडे मॅच चालू आहे बघा ते इथं बघायला थांबलेत काय बोलणार आता बोल कपडे बघ सर्वांचे मग जात काय तू खेळायला जात असलास तर जा कॅच कॅच ना चल आता आउट झाला चल ग्राउंड बघा काय भारी आहे एक नंबर आहे यार आम्ही एक बॉल बघतो अजून एक बॉल पेट्रोल पंपावर थांबलो सीएनजी भरायला आधी समजा तिकडे सीएनजी भरते ते बघा आणि इकडे असा कॉपी घेतलेला आहे इकडे आता मानगाव आलेलो आहे मानगाव मध्ये आता एंटर केलेली आहे जेवायचं होतं पण काय आम्ही जेवणार नाही का आमचं पोट भरलेलं आहे तिकडे वडापाव ढोकळा वगैरे सगळं खाऊन आलो इकडे आल्यावर कॉफी पिली सगळ्या बॉटल सगळ्या खाली केल्या आता पोट भरलेलं आहे आता बघूया आता घरीच जातं भूक नाही आता मध्ये भेटल्या कुठे तरी चहा वगैरे करू आणि नंतर बघूया इथं आनंद भवन हॉटेल आणि इकडून निघाले आता इकडे गोरेगावचा बस डेपो हे साठीला आहे बघा इकडे पण मस्त असा सकाळच्या नाश्त्याला शिरा वगैरे भेटतं जेवण पण भेटतं इकडं एसट्या थांबतात इथं आज आम्ही गोरेगाव मार्गे आलो एसटीन जेव्हा यायचो ना शिरा फेवरेट एकदम ते फेमस त्यांना खायला खूप आवडायचा तिकडून यायचं आणि मागच्या वेळी आम्ही शिवदर मार्गे गेलेलो आणि मध्ये आधी आलो तर टोल मार्गे गेलेलो ना रे आणि आता आलो गोरेगाव मार्गाने परत मॅच बघायला थांबली बघा अरे देवा काय करावे ह्यांना कुठं घेऊन जावे काय आणि ही लोक जातात तिकडे मॅचच चालू ही लोक आज काय घरी नेतील का नाही काम माहिती नाही इथे इथे तीच पण आमच्या वेळा हे पण वेळा इथं जिथं मॅच येते तिथं गाडी थांबवतात काय करणार आता दुसरी मॅच नशीब अजून तिसरी कुठे भेटू देऊ नको महाडवाले आणि सुवर्धनवाले इथे गोरेगाव मध्ये मॅच चालू आहे रोडच्या साईडलाच आहे आणि इथं आम्ही थांबलेलो गोरेगावच्या घाटामध्ये आलो गोरेगावचा घाट लागला इकडून असा इकडे आमचा आंबेडचा ब्रिज आलेला आहे बघा आंबेडचा पूल आमचा इकडे असा सूर्यदेव मस्त मावळतीला चाललेला आहे सूर्यदेवचा नजारा लय भारी दिसतंय सूर्यदेवाचा असा पाण्यात किरण दिसतंय ना लय भारी वाटतंय बघा एसटी आली आमची लालपरी इकडे रस्त्याचं काम बाकी आहे अजून सगळं खदबड आहे बघा काम चालू आहे सगळं धुरलं आहे सगळं कधी काम पूर्ण होईल काय माहिती मस्त गाय बघा गायच्या गळ्यात घंटी इकडे गुरा बघा कितीतरी गुरा गावात मी एसट्या बघा दोन एसट्या सोबत येते आजच बघते एवढी गुरा एक साथ गावावरून गावाला येतात शैक्षणिक सहल आहे सहल आले कुठली तरी पहिल्यांदा एवढं गुरं बघतो बाबा पहिले हो किती दिवसानंतर मंडणगडला आले आणि इकडे आमच्या मंडणगडचा हा मच्छी मार्केट आहे आम्ही आता मंडणगडमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे आमच्या मंडणगडचा एसटी डेपो आहे बघा इकडे असे लाल पाऱ्या लागलेल्या आहेत सगळ्या लाईने जेवून नाही आलो ना मध्ये समजा गेला तिकडे पूर्ण वडापाव आणायला भूकच नाही लागली म्हणजे आम्ही नाश्ता केलेला उशिरा केला 1:30 वाजता तर काय भूक नाही लागली नंतर आम्ही काय कॉफी वगैरे केलं ती भूकच नाही लागली मग आता समजा गेला वडापाव काय ते आणायला संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सगळ्या एसट्या आता येतात बघा आज आमच्या ना वडापावची पार्टी आहे त्यातून एकदा वडापाव आणला इकडे बघा खातो आणि जातो गावी पाहू शकता आमच्या मस्तपैकी गाव आलं इकडं रात्रीचा नजारा आहे तिकडे आमच्या महादेवीचं मंदिर आहे 7:45 वाजले पोचलो होता गावामध्ये तर इकडं आता आम्ही आलो इकडं आमचं असं गाव बघा आणि 7:45 वाजलेत तर सामान वगैरे घेतो आणि घरी गेलो नमस्कार मंडळी असं इकडचं असं सकाळचं वातावरण गावी तर गावी भरपूर
थंडी होती. रात्री आम्ही आलो आणि मस्त असं इकडचं आताचं वातावरण बघा. आता वाजलेत 9 आणि हा सकाळचं वातावरण मस्त. गावी असं आल्यावर उन्हामध्ये लय भारी वाटतं. आणि आलो ना आम्ही रात्री तर येऊन लेट झाला. ते व्हिडिओचे एंड करायला विसरूनच गेली. तर ही कालची प्रवासाची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. बाय बाय.